मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? महाशिवरात्रीच्या आधी येणारा प्रदोष आपले नशीब बदलू शकतो. ही कथा आहे एका छोट्या गावातील गरीब पण अत्यंत श्रद्धाळू भक्ताची. त्या गावात एक तरुण राहत होता. त्याचे नाव होते शिवा. तो खूप गरीब होता, पण त्याच्या मनात भगवान शिवांवर अढळ विश्वास होता. त्याच्या आयुष्यात फक्त दुःख होते. घर नव्हते, काम नव्हते आणि लोक त्याची थट्टा करत असत. एक दिवस गावात एक महान साधू आले. सर्व लोक त्यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन गेले. शिवाही त्यांच्या चरणी गेला. तो रडत म्हणाला, गुरुजी, माझ्या जीवनात सुख कधी येईल? साधूंनी त्याच्याकडे पाहिले आणि हसून म्हणाले, महाशिवरात्रीच्या आधीचा प्रदोष व्रत कर. भगवान शिव तुझी परीक्षा घेत आहेत. शिवाने विचारले, गुरुजी, माझ्याकडे काहीच नाही. मी व्रत कसे करू? साधू म्हणाले, श्रद्धा असेल तर सर्व काही आहे. फक्त उपवास कर आणि संध्याकाळी शिवलिंगावर एक लोटा जल अर्पण कर. मित्रांनो, शिवाने मनापासून व्रत सुरू केले. पण त्याला माहीत नव्हते, त्याच्या जीवनात एक मोठा चमत्कार होणार आहे. तो चमत्कार काय होता? भगवान शिव त्याची परीक्षा का घेत होते? हे जाणून घेण्यासाठी उद्याचा पार्ट 2 नक्की पहा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? महाशिवरात्रीच्या आधी येणारा प्रदोष आपले नशीब बदलू शकतो. ही कथा आहे एका छोट्या गावातील गरीब पण अत्यंत श्रद्धाळू भक्ताची. त्या गावात एक तरुण राहत होता. त्याचे नाव होते शिवा. तो खूप गरीब होता, पण त्याच्या मनात भगवान शिवांवर अढळ विश्वास होता. त्याच्या आयुष्यात फक्त दुःख होते. घर नव्हते, काम नव्हते आणि लोक त्याची थट्टा करत असत. एक दिवस गावात एक महान साधू आले. सर्व लोक त्यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन गेले. शिवाही त्यांच्या चरणी गेला. तो रडत म्हणाला, गुरुजी, माझ्या जीवनात सुख कधी येईल? साधूंनी त्याच्याकडे पाहिले आणि हसून म्हणाले, महाशिवरात्रीच्या आधीचा प्रदोष व्रत कर. भगवान शिव तुझी परीक्षा घेत आहेत. शिवाने विचारले, गुरुजी, माझ्याकडे काहीच नाही. मी व्रत कसे करू? साधू म्हणाले, श्रद्धा असेल तर सर्व काही आहे. फक्त उपवास कर आणि संध्याकाळी शिवलिंगावर एक लोटा जल अर्पण कर. मित्रांनो, शिवाने मनापासून व्रत सुरू केले. पण त्याला माहीत नव्हते, त्याच्या जीवनात एक मोठा चमत्कार होणार आहे. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिले, शिवा नावाचा गरीब भक्त महाशिवरात्रीच्या आधीचा प्रदोष व्रत सुरू करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो दिवसभर उपवास करून संध्याकाळी मंदिरात गेला. त्याच्याकडे ना दूध होते, ना फुले, फक्त एका लोट्यात पाणी होते. तो थरथरत शिवलिंगासमोर उभा राहिला. डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, भोलेनाथ, माझ्याकडे काही नाही. फक्त माझी श्रद्धा आहे, ती स्वीकारा. त्याने जल अर्पण केले आणि रात्रभर नमः शिवाय जप करत बसला. तेवढ्यात मंदिरात एक श्रीमंत व्यापारी आला. त्याने शिवाला पाहिले आणि त्याची थट्टा करू लागला. तो म्हणाला, अरे गरीब माणसा, या व्रताने काही होत नाही. पैसे असतील तरच देव ऐकतो. हे ऐकून शिवा दुखावला, पण त्याने काही उत्तर दिले नाही. तो मनात म्हणाला, भोलेनाथ, तुम्ही सर्व पाहत आहात. त्या रात्री अचानक त्या व्यापाऱ्याच्या जीवनात संकट आले. त्याच्या घरात मोठी चोरी झाली. संपूर्ण संपत्ती नष्ट झाली. तो घाबरून मंदिरात आला आणि शिवासमोर रडू लागला. मित्रांनो, हे सगळे भगवान शिवाचे संकेत होते का? आणि पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी पार्ट 3 नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हर हर महादेव कॉमेंट करा. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिले,
श्रीमंत व्यापाऱ्याची संपत्ती एका रात्रीत नष्ट झाली. तो घाबरून मंदिरात आला आणि भगवान शिवासमोर रडू लागला. तेवढ्यात त्याने शिवाला पाहिले, जो शांतपणे नमः शिवाय जप करत होता. व्यापारी म्हणाला, मला माफ कर, मी तुझी थट्टा केली. शिवा हसून म्हणाला, देव सर्वांना समान पाहतो. भक्ती मनातून असली पाहिजे. व्यापाऱ्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने शिवासोबत प्रदोष व्रत करण्याचा निर्णय घेतला. दोघेही दिवसभर उपवास करू लागले. संध्याकाळी त्यांनी एकत्र शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण केले. त्या रात्री दोघांनाही एकाच वेळी स्वप्न पडले. स्वप्नात भगवान शिव आणि माता पार्वती त्यांच्यासमोर प्रकट झाले. भगवान शिव म्हणाले, तुमची श्रद्धा आणि एकता पाहून आम्ही प्रसन्न झालो आहोत. माता पार्वती म्हणाल्या, गरीब आणि श्रीमंत असा भेद फक्त मनात असतो. मित्रांनो, पण भगवान शिव त्यांना काय वरदान देणार होते आणि पुढे त्यांच्या जीवनात कोणता चमत्कार घडला, हे जाणून घेण्यासाठी पार्ट 4 नक्की पहा. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिले, भगवान शिव आणि माता पार्वती शिवा आणि त्या व्यापाऱ्याच्या स्वप्नात प्रकट झाले. भगवान शिव म्हणाले, तुमची श्रद्धा आणि एकता पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत. माता पार्वती पुढे म्हणाल्या, जो गरीब भक्त आहे त्याचे दुःख आता संपणार आहे. तेवढ्यात भगवान शिवांनी आपल्या त्रिशूळाने आकाशात स्पर्श केला आणि अचानक तेजस्वी प्रकाश झाला. सकाळ झाली. दोघेही मंदिरात गेले. ते पाहतात तर काय, मंदिराजवळ लोकांची मोठी गर्दी होती. गावक्यांनी सांगितले, काल रात्री येथे एक मोठा खजिना सापडला. तो खजिना कोणाचा होता? तो मंदिराच्या सेवेसाठी आणि गरिबांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय झाला. गावक्यांनी शिवाला मंदिराचा सेवक बनवले. त्याला मान, सन्मान आणि घर मिळाले. व्यापाऱ्याचीही संपत्ती हळूहळू परत मिळू लागली. मित्रांनो, हा सर्व चमत्कार प्रदोष व्रतामुळे झाला. पण अजून एक मोठे रहस्य बाकी आहे. भगवान शिवाने शिवाला एक खास संदेश दिला होता. तो संदेश काय होता, हे जाणून घेण्यासाठी पार्ट 5 नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हर हर महादेव कॉमेंट करा. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिले, प्रदोष व्रतामुळे शिवा आणि व्यापाऱ्याच्या जीवनात मोठा चमत्कार झाला. पण त्या रात्री शिवाला पुन्हा एक स्वप्न पडले. भगवान शिव त्याच्या समोर आले. शिवा त्यांच्या चरणी पडला. तो म्हणाला, भोलेनाथ, मला काही नको, फक्त तुमची भक्ती द्या. भगवान शिव हसले आणि म्हणाले, जो भक्त मनापासून भक्ती करतो त्याला सर्व काही मिळते. ते पुढे म्हणाले, प्रदोष व्रत हे फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, हे मन शुद्ध करण्यासाठी आहे. माता पार्वती म्हणाल्या, जो भक्त इतरांची मदत करतो त्याच्यावर आम्ही नेहमी प्रसन्न राहतो. त्या दिवसापासून शिवा फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी प्रार्थना करू लागला. गावातील लोक त्याच्याकडून प्रदोष व्रत शिकू लागले. काही वर्षांनी ते गाव सुख, शांती आणि समृद्धीने भरले. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या आधीचा प्रदोष आपले जीवन बदलू शकतो. आजच मनापासून भगवान शिवांचे नामस्मरण करा. कॉमेंटमध्ये नमः शिवाय लिहा आणि अशाच भक्तिमय आणि चमत्कारिक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याचा महाशिवरात्री स्पेशल व्हिडिओ मिस करू नका. हर हर महादेव.